सध्या महाराष्ट्र दुहेरी संकटात सापडलाय। एकीकडे तीव्र उष्णता आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय। तीव्र उष्णतेनंतर राज्यामध्ये आता 4 दिवस वादळी पावसाचे असणार आहेत। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे। उष्णतेची तीव्रता कमी होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होईल असाही अंदाज आहे। राज्यामध्ये उष्णतेची लाट असतानाच आता हवामानात मोठा फेरबदल होणार आहे, कारण आजपासून पुढील 3 दिवस राज्यामध्ये अवकाळी पाऊस थैमान घालणार असल्याचा अंदाज आहे। 20 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि त्याचबरोबर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहतील असाही अंदाज आहे। दरम्यान कुठे कुठे पावसाचा अलर्ट दिलेला आहे आपण एकदा पाहूयात ग्राफिक्समधून। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि त्याचबरोबर सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिलेला आहे।